माझी चूक झाली। मी सरस्वतीला असं ओरडायला नको होतं। मला इराचा राग आला होता। इराला कसं सांगू की माझं तिच्यावरती नाही तर सरस्वतीवरती प्रेम आहे। एक्सक्यूज मी सर। या येऊ मी? येस सर रिपोर्ट्स आलेत। सरस्वतीला द्या, ती बघेल। बयो त्या नाही आहेत। नाहीये म्हणजे कुठे गेली? मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं सर। सरस्वती निघून गेली? हॉस्पिटलमधून अचानक कशी निघून गेली? असं करत नाही ती। काय झालं असेल? सर रिपोर्टचा काय करू? तुम्ही त्याची काही गरज नाही। सर येऊ? या। रिपोर्ट्स मी कलेक्ट केलेत, तू जा। सरस्वती कुठे? ती घरी गेली। का? तिला एक काम होतं। म्हणजे ती मला म्हणाली की तिला काहीतरी महत्त्वाचं काम होतं, तर ती घरी गेली। मी म्हणाले ठीक आहे, आणि ती म्हणाली की हॉस्पिटलमध्ये इतकं काम नाहीये, मी जाते घरी। मी म्हणाले चला ठीक आहे। विशाल काय झालं? नाही काही नाही। तिला तू एक काम कर, तू वॉर्ड मध्ये जा, मी आलो। अरे असं काय करतोस विशाल? आपलं बोलणं इनकम्प्लीट राहिलंय। मगाशी ती बयो आलेली म्हणून। विशाल तू मला इरा, आत्ता वॉर्ड मध्ये कोणीही नाही। सरस्वती सुद्धा बाहेर गेली, मला तिकडे जायला हवं। मी आलो। विशाल 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 काय हा मुलगा आहे, किती शाय। असं देश आहे पण क्यूट आहे। मला का कळत नाहीये की याचा होकार ऐकण्यासाठी आय एम डाईंग। विशाल तू कितीही पळण्याचा प्रयत्न कर, पण तुला लवकरच माझ्याकडे यायचंय, कारण तू कायमचा माझा होणार आहेस। फक्त माझा। मी विशाल सरांना फसवते का? राहून राहून मनात तोच विचार आहे। माका सगळं माहिती असून मी विशाल सरांका घरी जेवूक बोलवलं। मी असं खोटं कसं काय वागू शकते? बयो तुला विशालचा कॉल आलेला? काय झालं? काय प्रॉब्लेम झालो? काय काही झालं नाहीये, जेवढं विचारते तेवढं सांग। तुला विशालचा कॉल आला होता की नव्हता? नाही, नव्हता आला। ठीक आहे। हॅलो, हा बोल। नाही अगं म्हणजे त्याच्या डोळ्यातून मला होकार मिळाला, फक्त ऑफिशियली आज प्रपोज करता नाही आला, इमर्जन्सी आली ना। नाही पण त्याला उद्या प्रपोज करणार आहे मी। हे बघ काही असो, जरी तो बोलला नसला ना तरी त्याच्या नजरेतून कळालं की त्याचा होकारच आहे। आणि आता तसंही मॉम डॅडचा प्रॉब्लेम नाहीये, कारण ते सपोर्टिव्ह आहेत। नाही उद्याच करून टाकेन त्यांना प्रपोज, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। हॅलो सरस्वती, मी तुझ्या घराच्या गेट जवळ उभा आहे। मला बोलायचंय तुझ्याशी, ताबडतोब खाली। सर मी आता नाही येऊ शकत। जर तू नाही आलीस तर मी वरती। जे काही बोलायचंय ते घरातल्या सगळ्यांसमोर बोललेलं चालणार आहे का तुला? नाही नकोच, मी येत आहे। ये, मी वाट बघतोय। बयो
काय ग कुठे चाललीस एवढ्या गडबडीत? बाहेर चालायला जात आहे, थोडा ऍसिडिटी सारखा वाटतं. तुला सिरप देऊ का मग? नाही नको, एवढा काय नाही. अरे चल मी पण येतो, माझी शतपावली होईल. बाबा तुम्ही इराक भेटलात काय? ती इलिया तुमका विचारत होती. आली इरा? नाही मी भेटलोच नाही. खुश असेल ना खूप आज. मी लगेच जाऊन भेटतो तिला. तू ये जाऊन, पण जास्त लांब नको जाऊस. आलोच मी. तुम्ही होय काय करतास? तुला माहित नाही मी कशासाठी आलोय? सर तुम्ही असं का वागताय? तू असं का वागतेस सरस्वती? तुम्ही काय बोलताय माका काहीच कळत नाही. प्लीज खूप उशीर झालाय, तुम्ही ऐसून जा. मी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय इकडून जाणार नाहीये. सर अहो ही खयची पद्धत आहे तुमची वागण्याची? तुझी कुठली पद्धत आहे सरस्वती? तुला माहितीये ना माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, तरी तू का वागतेस असं? इरासाठी? माझं प्रेम नाकारून तू माझ्या भावनांशी खेळलीस, माझ्याशी खोटं बोललीस आणि इराकडे पाठवलंस मला. का? कशासाठी? हे सगळं तू फक्त इरासाठी करतेस ना? बोल ना आता सरस्वती, हे सगळं तू इरासाठी करतेस ना? आज स्वारी खूप खुश दिसतीये. झाला ना प्लॅन? सक्सेसफुल झाला ना? खूप बोलणं झालं असेल ना तुमचं? नाही म्हणजे तुला वाटतंय तसं काही नाहीये बाबा. म्हणजे तसं नव्हतं. मला पहिलं क्लिअर राहायचं होतं, मग मला तुला सांगायचं होतं. बाबा सी बेसिकली काय आहे की विशाल इज इरा विशाल इज अ गुड चॉईस. किती गोड असतेस ग तू. एक मिनिट, म्हणजे तुला माहित होत आहे सगळं? बापाला सगळं माहिती असतं. तुम्ही किती मोठे झालात ना तरी बाबापासून काहीही लपवू शकत नाही. मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. आणि विशालचा सुद्धा कॉल आला होता. व्हॉट? विशालचा कॉल? एक मिनिट, म्हणजे तुम्ही काय बोलत एक्झॅक्टली? मी काय नाही बोललो, तोच बोलला की तुम्ही छान कॉपरेट केलं आणि तुझंही कौतुक करत होता. आणि बाळा मलाही तुझं खूप कौतुक वाटतंय. नाहीये ना तुझ्याकडे उत्तर? कसं असेल? पण मी मात्र माझ्या निर्णयावरती ठाम. माझं तुझ्यावरती प्रेम होतं, आहे आणि कायम राहील. इराला सुद्धा मी हे सगळं सांगणार. सर नाही, सर प्लीज असं नका करू. तिका तुम्ही हवे आहात तिच्या आयुष्यात. काय बोलतेस तू सरस्वती? शुद्धीत आहेस का? हे बघ, इराला जरी मी हवा असलो तरी सुद्धा मला ती नकोय. सर सर प्लीज असं नका ना करू. इरा खूप चांगली मुलगी आहे, मनाने खूप चांगली आहे, हुशार डॉक्टर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. ती नाही राहू शकत तुमच्याशिवाय. तू राहू शकतेस? आणि तिच्या प्रेमाबद्दल तू काय सांगतेस सरस्वती? तुझ्या प्रेमाचं काय? आपल्या प्रेमाचं काय? हे सगळं तुझं चाललंय ना, त्याला सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणतात. सरस्वती आपण एकमेकात गुंतलोय ग, का कळत नाहीये तुला? ठरवला तर गुंत सोडवता येता. अगं पण प्रेम असं ठरवून नाही करतायत सरस्वती. ही नैसर्गिक गोष्ट आहे. मुळात त्याआधी दोन माणसांची मनं जुळायला लागतात, जशी आपली जुळली आहे.
आपण जोडलो गेलो एकमेकांशी. सरस्वती, आपल्या भावना सांगायला एकमेकांना शब्दांची गरज नाही पडत. तुझ्या डोळ्यात सगळं वाचू शकतो. सरस्वती, आपलं सुख आपण दोघं एकत्र राहण्यातच आहे. का कळत नाहीये? बाबा, यू आर द बेस्ट. थँक्यू. बाबाला थँक्यू म्हणतेस? तसं नाही रे, पण बाबा तुला खरंच सांगू का, म्हणजे मला ना विशाल सरांकडून खूप शिकायला मिळतं. ते मला खूप इन्स्पायर करतात. सिच्युएशन इतकी क्रिटिकल होती, पण ज्या प्रकारे त्या माणसाने ते सगळं हँडल केलंय ना, इट इज अमेझिंग. हेच पाहायचं होतं मला. बाळा, तुला माहित नाही, मी सांगू नाही शकत की मला आतून किती आनंद होतोय. तू खूप मॅच्युअर डिसिजन घेतलायस. आजकालच्या मुलांसारखं नाही वागलीस तू. तू विशालला मदत करतेयस, त्याचं कौतुक करतेयस. हे बघून मी खूप खुश आहे. पण बाबा तुला खरं खरं सांगू का, विशाल सर ना मला खूप इन्स्पायर करतात. आणि मला मनापासून वाटतं की डॉक्टर विशाल इज द बेस्ट मॅच फॉर मी. ही इज रिअली द वन बाबा. पण हे बोललीस का त्याला? नाही, त्याला नाही बोलले, पण त्याच्या डोळ्यातून मला जे उत्तर अपेक्षित होतं ते मिळालंय मला. बाळा, माझी मुलं एवढी मोठी कधी झाली ना मला कळलंच नाही. तुम्ही खूप पुढे गेलात. खुश राहा. मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही चांगलं आयुष्य जगावं. बस बाबा, हेच हवंय मला तुझ्याकडून. तुझा सपोर्ट माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बाबा कायम तुझ्या सोबत आहे. आय एम सो लकी टू हॅव यू बाबा. अगं मी लकी आहे. विशाल आणि तू एकत्र येणार हे कळल्यावर तर मी जाम खुश आहे. तर पण माझा सुख इराच्या सुखात, आणि या सगळा करू माझ्याकडे आता वेळच नाही. 1000 वेळा सांगितलंय तुला जर का खोटं बोलायचं असेल ना तर नीट खोटं बोल. सरस्वती, मी तुझं मन वाचू शकतो. माका काहीच बोलायचं नाही. तुमका जर खरंच असं वाटलं की मी सुखी राहावं तर तुम्ही इराक आनंदी ठेवा. इरा खुश तर मी खुश. एक मिनिट. इरा खुश तर तू खुश ना? ठीक आहे. आता हे सुद्धा तुझ्या मनासारखंच होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव सरस्वती, या सगळ्यामुळे तुला आणि मला जो त्रास होणार आहे ना तो भोगायला तयार राहा. तुला आपल्या प्रेमाचा खेळ खंडोबा करायचा आहे ना, कर मग. आता मी खेळणार. पण एक गोष्ट, या सगळ्यात आपल्या प्रेमाची हार आहे. तुझी आणि माझी. या सगळ्यात हारणार आहोत ते आपण. तू आणि मी. या सगळ्याचा त्रास होणार आहे तो आपल्याला, तुला आणि मला. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना असंच व्हायची, होऊ देत मग. हे सुद्धा करेन मी तुझ्यासाठी. तयार राहा. विशाल, विशाल
ऋषी, विशाल, विशू, इरू, विशू, विशू. हा, विशाल ना, विशू तोच आहे. विशू, विशू, विशू. इरा, विश. काय मम्मा? मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. ओके फाईन, बोल. मी आज खुश आहे. पण कदाचित माझ्या बोलण्याने तुला राग येऊ शकतो. मग नको बोलूस, कारण मी खरंच खुश आहे अँड आय वॉन्ट टू बी दिस वे. मी काय म्हणते, आपण नंतर बोलूया. तू जा. इरा, बस इथे. काय? बस. हे बघ, मला सगळं कळलंय. काय कळलं? तुझ्या आणि विशाल बद्दल. दॅट्स ग्रेट. आय एम शुअर की या गोष्टीबद्दल तुला काहीच प्रॉब्लेम नसेल. नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं दे. कसले प्रश्न मम्मा? मला सांग, तुझ्यात आणि बयोमध्ये किती फरक आहे? मम्मा, आर यू ओके? तू काय बोलतेस? त्या भिकारड्या मोलकर्णीची आणि माझी कंपॅरिझन करतेस तू? दॅट इज नॉट पॉसिबल मम्मा. मी जे विचारते ते सांग. तुझ्यामध्ये आणि बयोमध्ये किती फरक आहे? खूप फरक आहे. ओके, वी आर पोल्स अपार्ट. दोन टोकावर आम्ही दोघी. ती मोलकरीण, तिने कितीही मेहनत केली, अभ्यास केला तरी ती मोलकरीणच राहणार आहे. आणि मी एक भावी डॉक्टर आहे. आय एम गोइंग टू बी द सक्सेसफुल डॉक्टर. हो ना? हो. मग तुला हे नाही दिसत आहे का की विशाल आणि ती दोघं सारखे एकत्र असतात, सतत एकत्र बोलत असतात, सतत एकत्र हॉस्पिटलमध्ये असतात. अगं, तो सतत तिच्या बरोबर असतो, मग तो तुला का लाईक करेल? का नाही करू शकत? कारण ते दोघं फक्त प्रोफेशनल्स आहेत. ते फक्त एकत्र काम करतात. विशालच्या डोळ्यातले असणारे फिलिंग्स मला दिसतात मम्मा. त्यांनी ती फुलं माझ्यासाठी आणलेली, तिच्यासाठी नाही. तो माझ्यावर प्रेम करतो. इरा, हे बघ, मला ना या सगळ्या प्रकरणात काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड वाटते? हे बघ इरा, मला तुझ्या लव्ह लाईफ बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं वयच आहे प्रेमात पडायचं, मला काहीच इश्यू नाहीये. पण गेले काही महिने मी विशालला ऑब्झर्व करते आणि मला तरी असं वाटतं की काहीतरी गडबड आहे. तू आधी नीट कन्फर्म कर की विशालचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे की नाही. व्हॉट डू यू मीन बाय कन्फर्म करून घे? हे बघ इरा, तुला आत्ता या क्षणी माझा राग येऊ शकतो, पण मी तुझी मम्मा आहे बाळा. मला तुझं चांगलं वाईट सगळं कळतं. तुझ्या काळजीपोटी मी म्हणते. मला सांग, विशाल कधी तुला आतापर्यंत डेटवर घेऊन गेलाय? किंवा त्याने स्वतःहून तुला कधी त्याच्या मनातल्या फिलिंग्स सांगितल्यात, त्याचं प्रेम तुझ्या समोर व्यक्त केलंय? इरा, म्हणूनच सांगते, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतेय. आधी विशालचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे कन्फर्म कर. हे बघ इरा, मी तुला उगाच असं काही नाही बोलणार. मम्मा आहे मी तुझी, माझ्यावर विश्वास ठेव. मी फक्त तुला सावध करते. अगं, पण काय कन्फर्म? मॅनरलेस मुली, किती वेळा सांगितलंय नॉक करून यायचं, कधीही नॉक करून यायचं. इरा, सॉरी. मी काय सांगितलं याच्यावर विचार कर एकदा. राजू, काय झाला? तुला विचारलं मी की माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. तू तुझं बघ ना.
माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर नको करूस. मी फक्त काळजीने विचारलं. मला तुझ्या काळजीची गरज नाही. आणि तुला शेवटची वॉर्निंग देऊन ठेवते, यापुढे माझ्या कुठल्याही पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर केलंस तर तुला मी सोडणार नाही. स्टे आउट.